ओके. तर आपण काल आपल्याला थोडा एक इश्यू आला होता. तर इश्यू काय झाला होता, आपण जो इथून आय डी पास केला होता का, तो आय डी तिकडे आपण गेट केला नव्हता आणि तो क्वेरीमध्ये वेअर कंडिशनला आपण पास केला नव्हता. त्यामुळे आपल्याला तो इश्यू होत होता. ओके. पण इझी ते आपण काय केलं होतं, एक हाईड करून आय डी तिकडून पाठवलं होतं बघा. इथून आपण एक आय डी हिडन केला होता आणि त्यामध्ये आय डी पास केला होता. हा आय डी का पास केला होता आपण, की आपल्याला ॲक्च्युअलमध्ये बघायचं होतं की कोणत्या फील्डचं रेकॉर्ड आपण डिलीट करतोय. ओके. त्या रेफरन्ससाठी आपण इथून आय डी पाठवला होता. पण तो आय डी आपण इकडे गेट न करता डायरेक्ट क्वेरी फायर केली होती. ओके. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, बाकीच्या सगळ्या फील्ड एम्प्टी करून टाकल्या. ओके. असा इश्यू झाला. तर मग आता मी आय डी इथं गेट करून घेतलाय. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी क्वेरी आहे या क्वेरीमध्ये आपल्याला व्हेअर कंडिशन पास करावं लागेल इथं. आता व्हेअरमध्ये तुम्ही काय पास करणार, व्हेअर जो एस आय डी आहे आपला, एस अंडरस्कोर आय डी स्टुडंट आय डीच्या टेबलमधला एस आय डी इज इक्वल टू सॉरी. ओके. कशासोबत मॅच झाला पाहिजे, जो तुम्ही तिकडून गेट करून आणलाय त्या आय डी सोबत. मग तो आय डी आपला याच्यामध्ये स्टोअर आहे. मी त्याला कॉपी करून घेतलं आणि सिंपल इथं पास करून दिलं. ओके. आता आपली क्वेरी एकदम परफेक्ट आहे. त्यानंतर काय होणार आहे, तुम्ही जेव्हा क्वेरी रन होईल त्याच्यानंतर ते तुम्हाला इंडेक्स पेजला रेफर करेल. म्हणजे इंडेक्स पेजला कुठे, डायरेक्ट इथं. ओके. तर आता सिंपल आपण काय करू, आधी एक दोन रेकॉर्ड ॲड करून घेऊ इथनं. ओके. ठीक आहे, दोन रेकॉर्ड आपण ॲड केले. आता आपण मंगेश सरांचा फोन नंबर अपडेट करू. सपोज लास्टला आवाज येतोय सगळ्यांना? हो सर येतोय. ओके. लास्टला आपल्याला जर इथं 55 असेल, तो नंबर आपण चेंज केला, सिंपल अपडेटवरती क्लिक केलं तर तो रेकॉर्ड अपडेट होऊन परत आपल्याला आपल्या इंडेक्स पेजवरती रिटर्न करतोय. आता फोन नंबर पण आपल्या इथं अपडेट झालाय. आणि जर आपण डेटाबेसमध्ये बघितलं, सॉरी आपण एक रेकॉर्ड ॲड केलं, तर इथं पण काय झालंय, तो अपडेट झालाय. ओके. आणि त्याचा एस आय डी 7 आहे. ओके. आता इथं 7 का आला, कारण आपण त्याच्यामधले रेकॉर्ड डिलीट केले, म्हणजे ते डिफॉल्टमध्ये डिलीट झाले आपल्याकडनं, त्यामुळे. ओके. आता आपल्याला एडिट, तुम्हाला एडिटचा कोड समजलाय का? कारण आपल्याला एडिटचा अजून नवीन एक कोड बघायचा आहे. सर थोडा रिपीट करा ना तो कोड. ओके. हे बघा, आपण काय केलं कालच्या लेक्चरला, हा आपलं इंडेक्स पेज आहे. ओके. ह्या इंडेक्स पेजला इथं एडिट बटन घेतलेलं आहे. जेव्हा मी या एडिट बटनवरती क्लिक करतो, ओके, तेव्हा वरती एक आय डी पास करतोय आपण यू आर एलमधून. ओके. आता तो आय डी कसा पास करायचा ते बघा. आपलं इंडेक्स पेज कुठे, जिथनं आपण लिंक पास करतो का, तिथनंच आपल्याला तो आय डी पास करावा लागतो. एक मिनटं, कोणतरी आलंय. ओके. आपण एडिट बटनला इथून आय डी पास केला होता, तो जो यू आर एलमध्ये दिसतोय. आता हा आय डी पास का केला, कारण आपल्याला त्याचा डेटा दुसऱ्या पेजवरती घेऊन जायचा आहे. तिकडे डेटा गेट करण्यासाठी आपल्याला हेल्प होणार होती. मग आपल्याकडे एडिट नावाचं पेज आहे, जिथं आपला तो एडिटचा फॉर्म आहे, हा फॉर्म. ओके. एडिट डॉट पी एच पी. आणि तिकडून पास केलेला आय डी पण आपला इथं यू आर एलमध्ये दिसतोय. मग आपण काय केलं, इथं तो आय डी गेट करून घेतला, एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेतला. मग त्याच्यावरती क्वेरी रन करायची होती आपल्याला. ओके. मग ह्या आय डीच्या रिलेटेड जेवढा डेटा आहे तेवढा डेटा आपण फेच करून घेतला क्वेरी करून, आणि तो या फील्डमध्ये दाखवला. इथपर्यंत आलं लक्षात? आता ती क्वेरी पण कशी केली ते पण बघा. ओके. आपण इथं ती क्वेरी केली, पूर्ण रेकॉर्ड सिलेक्ट केले स्टुडंट टेबलमधले. आता इकडे कंडिशन पास काय केली, जो स्टुडंट टेबलमधला आय डी तो मॅच झाला पाहिजे त्या पेजवरून पाठवलेल्या आय डी सोबत. तो जर मॅच झाला तरच तुमचा डेटा परफॉर्म करा, ऑपरेशन परफॉर्म करा. मग त्याच्यानंतर तो पुढे येतो आणि तुमचा डेटा आपण प्रिंट करून घेतला. प्रिंट म्हणजे सेट करून घेतला प्रत्येक ठिकाणी. ओके. इथपर्यंत आलं लक्षात? हो सर. आता नेक्स्ट स्टेप आपण काय केली, जेव्हा अपडेट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला तो डेटा डेटाबेसमध्ये अपडेट झाला पाहिजे होता. ओके. मग अपडेट करताना पण मग कोणता रेकॉर्ड अपडेट झाला पाहिजे, याचा रेकॉर्ड, याचा एक पर्टिक्युलर आय डी असतो. मग तो आय डी आपण काय केला, इथं हिडन करून घेतला. हे बघा इथं
यात पण तो ID हिडन करून डॉलर पोस्ट थ्रू या पेजवरती पाठवला आपण. ओके, आपली मेथड पोस्ट आणि या पेजवरती पाठवला. ही पेज कोणतं आहे? अपडेट डेटा डॉट पेज मी हे पेज आपलं. ओके, मग तो ID जो हिडन करून पाठवलाय तो इथं मी गेट करून घेतला. ओके, आणि ज्या ज्या नेम फील्ड तिकडनं आपल्याला येत आहे त्या सगळ्या आपण इथं काय केलं, एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेतल्या सेपरेट सेपरेट. ओके, त्यानंतर सिम्पली आपलं इथं कनेक्शन झालं. त्यानंतर इथं आपण अपडेटची क्वेरी केली. अपडेट कोणता टेबल येतो, कोणत्या व्हॅल्यू सेट करायचे तुम्हाला त्या व्हॅल्यू इथं आपण पुढे रेफरन्स दिला त्यांचा. ओके, जेवढं तुमचे कॉलम असणार तेवढं. आता इथं इम्पॉर्टंट कंडिशन ही जी की आपण काल देताना विसरून गेलो होतो आणि डायरेक्ट क्वेरी फायर केली म्हणून एरर आपला आला होता. ओके, आता आपल्याला कोणत्या याचा डेटा अपडेट करायचा आहे जो की आपण त्या पेजवरनं ID चा रेफरन्स घेतला आहे तो. ओके, मग आपण या पद्धतीने तर तो दिला SID इज इक्वल टू SID कोणता त्या पेजवरून आलेला ID आपण इथं गेट केलेला आहे त्या व्हेरिएबलमध्ये. ओके, त्यानंतर इथं आपण ती क्वेरी रन केली आणि लास्टला ते पेज आपण त्याला रिडायरेक्ट करून घेतलं. जेव्हा तुमचा सक्सेस रिस्पॉन्स येणार आहे तेव्हा तो इंडेक्स पेजला येणार आहे किंवा एरर जरी असला तरी तो तुमच्या इंडेक्स पेजला रिडायरेक्ट करेल विथ द हेल्प ऑफ हेडर फंक्शन. आलं लक्षात? हो सर. सगळ्यांना आलं लक्षात? कोणाला अजून काही क्वेरी हो असेल तर सर. विचारून घ्या. आपल्याला आता अपडेटचा नवीन टाईप आणि डिलीट पण बघायचे आज. आता एक मिनिट, आपण त्याला पेज बनवलं ते पण बघावं लागेल फर्स्ट. होमवरती आलो आपण. आता या अपडेटवरती आपल्याला काय करायचं माहिती आहे का, जेव्हा मी इथं ID पास करेल, टू जर ID पास केला तर त्या टू IDचा सगळा डेटा मला गेट होऊन या फील्डमध्ये फिल झालेला पाहिजे. ओके, तो फिल झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर मी जेव्हा अपडेटवरती क्लिक करेल तेव्हा तो डेटा अपडेट झाला पाहिजे. ओके, आता याच्यासाठी एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, क्वेरी करणं आणि यात डेटा फिल करणं. हे तर तुम्हाला जमून जाईल जर तुम्हाला लास्ट लेक्चर समजलं असेल तर. जमेल का नाही? हो सर जमेल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की जर मी इथं ID पास केल्यानंतर बाकीचा डेटा आम्ही शो कसं काय करणार आहे सर? ओके, ना की आपण याचा रेफरन्स दुसऱ्या पेजवरती घेऊन जातोय. आता याचा पेज आपण रेफरन्स दुसऱ्या पेजवर नेऊ शकतो विथ द हेल्प ऑफ अजॅक्स. ओके, अजॅक्स कॉल इथं लावू शकतो आपण. अजॅक्स काय करेल, इथं ID जो पास केलाय तो दुसऱ्या पेजवरती जाऊन तिथं क्वेरी फायर करून त्याचा रिस्पॉन्स गेट करून परत याच पेजवरती आणून देईल तुम्हाला आणि तो तुम्ही इथं प्रिंट करू शकता. ओके, आपण अजॅक्स कन्सेप्ट बघितली. पण आपल्याला सिम्पल करायचे, जस्ट PHP यूज करायची. मग PHP साठी आपल्याला सुपर ग्लोबल व्हेरिएबल एक डॉलर अंडरस्कोर सर्व्हर आणि त्यामध्ये जर आपण एक की पास केली PHP अंडरस्कोर सेल्फ नावाची, तर काय होतं, जो पण तुमचा डेटा पास होतोय तो डेटा दुसऱ्या पेजवरती न जाता त्याच पेजवरती रिडायरेक्ट होतो. ओके, मग तुम्ही इझिली तो डेटा तिथंच गेट करून त्याला इथं गेट करू शकता, प्रिंट करू शकता. जमेल का? ही असाइनमेंट देऊ मी तुम्हाला का करून दाखवू? सर आम्ही ट्राय करतो पहिले. ठीक आहे, मी तुम्हाला थोडं करून देतो. त्यानंतर अपडेटची क्वेरी वगैरे तुम्ही करा वाटलेस तर. ओके, आपलं पेज कुठे येते? अपडेट डॉट PHP आपण ओपन करून घेऊ. ओके, याला ठीक आहे, इथंच आहे. इथं ॲक्शनमध्ये आपल्याला PHP स्टार्ट करून घ्यावं लागेल फर्स्ट. आता एंड, कारण आपल्याला त्याचा रेफरन्स इथंच घ्यायचा आहे. मग आपल्याकडं सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहे डॉलर अंडरस्कोर सर्व्हर. ओके, आणि त्याला की पास करायची आपल्याला PHP सेल्फ. अँड अजून आता परत आपल्याला इथं सेम त्याच गोष्टी रिपीट करावं लागणार आहे, तो डेटा गेट करणं वगैरे. तर मग आपण अपडेटच्या एडिट पेजला केलेलं कोड आपण इकडे वापरू शकतो का बघू. जर झालं तर आपला टाइम पण वाचणार आहे. ट्राय करून बघू, जर झालं तर ठीक आहे, नाहीतर आपण आपला आपला कोड परत टाईप करून घेऊ सगळा.
आता इथे एरर का आला माहिती आहे का, कारण याला आय डी पास केलेला नाही आपण. ओके, याला जर वरती एक आय डी दिला आपण तर तो आय डी थ्रू तो गेट करेल व्हॅल्यू आणि प्रिंट करून देईल. मग आपण त्याला सिम्पल काय करू, इथं जो आय डी येतोय वरतून याला कंट्रोल एक्स करून एक हार्ड कोड आय डी पास करून बघू 1. त्याचा डेटा आपल्याला गेट होतोय का ते चेक करू. ओके, म्हणजे आपलं लॉजिक तर बरोबर आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं, हार्ड कोड आय डी घ्यायचा नाही किंवा वरतूनचा आय डी घ्यायचा नाही. आपल्याला ह्या फॉर्म वरून जो आय डी पास होणार आहे आपला, तो आय डी शो जेव्हा मी म्हणल तेव्हा तो आय डी त्या व्हेरिएबलमध्ये गेट करून घ्यायचा. कुठं, इथं. ओके, इथे आपल्याला तो डेटा गेट करून घ्यायचा. त्याच्यासाठी आपण ट्राय करू. हां, त्याच्यासाठी आपल्याकडे सेपरेट फॉर्म पण आहे, त्याची मेथड पोस्ट आहे. ओके, परफेक्ट कोड आहे आपला. आता इथं तुम्हाला गेट करताना कसं करावं लागेल, मग कुठे गेला आपला कोड, इथं. तुम्हाला जर त्याचा आय डी गेट करायचा असेल मग $_पोस्ट जसं तुम्ही दुसऱ्या पेजसाठी घेता सेम तसंच तुम्हाला या पेजला घ्यायचं, कारण त्याचा रेफरन्स, त्याच्या कीज, व्हॅल्यू सगळं तुमच्या ह्याच पेजला असणार आहे. ओके, मग जो आय डी त्याचं नेमकं आहे एस आय डी, जो की युजर इनपुट करणार आहे, तो आय डी आता तुम्ही इथं घेतला. ओके, कंट्रोल व्ही केलं मी, तो आय डी इथं स्टोअर झाला. बाकी सगळी क्वेरी आपली सेमच आहे. अजून नाही होणार ते, आपल्याला अजून 1-2 कंडिशन द्यावं लागणार. ते इच सेट वगैरे चेक करावं लागेल. जर बटन सेट असेल तरच कोड परफॉर्म करावं वगैरे. पण आपलं मेन लॉजिक तर वाचलं, कारण एवढं टाईप करायला परत आपल्याला 15-20 मिनिटं गेले असते. काय केलं ते लक्षात आलं का पण या पेजला आपण? हॅलो, एम आय ऑडिबल टू? सर परत एकदा सांगा. ओके, हे बघा, परत एकदा रिपीट करतो मी. हा जो PHP चा कोड आहे, हे आपलं होम पेज, हे आपलं अपडेट पेज. ओके, तर इथं परत 1 मिनटं कोड डायरेक्ट कॉपी पेस्ट करून घेतो मी आणि कंट्रोल Z करतो, परत रिवाइड करतो तुम्हाला. कंट्रोल X, कंट्रोल Z. ओके, आपलं असं स्ट्रक्चर होतं. आता आपल्याला करायचं काय होतं, जेव्हा इथं युजर काही आय डी पास करेल त्या आय डीचा डेटा तुम्हाला इथं शो झाला पाहिजे. बरोबर, तर आपण काय केलं आधी, इथं तुम्हाला एक सिलेक्टची क्वेरी तर द्यावं लागणार आहे की जो युजर इथून आय डी पाठवणार आहे त्या आय डीचा डेटा तुम्हाला इथं गेट झाला पाहिजे. ओके, सेम तुम्ही जसं इथं केलंय, कसं, हे एडिट पेजवरती क्लिक करून तुम्ही जसं इथं आय डी पाठवताय का, आणि त्याच्यानंतर आय डी, हा वरचा जो आय डी तुमचा, तो आय डी तुम्ही गेट केलाय त्याच क्वेरीत खाली, आणि त्या आय डीच्या रिलेटेड डेटा फेच केला सिलेक्ट स्टारनी, वेअर आय डी इज इक्वल टू $गेट आय डी. ओके, जो आय डी आलाय तो आय डी, आणि त्या रिलेटेड तो डेटा आहे तो तुम्ही या फील्डमध्ये इको केला आहे व्हॅल्यू सेक्शनला. इथपर्यंत आलं लक्षात? हो सर. ओके, नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं, सिम्पल सेम असंच आहे. आता आय डी आपण त्या बटनावरून क्लिक करताना देत होतो ना, तोच आय डी आपल्याला जस्ट या इनपुट फील्डमधून द्यायचा आहे. ओके, आता इनपुट फील्डमधून आपण जर टू आय डी जर पास केला आणि शो म्हटलं तर त्या टू आय डीचा सगळा डेटा तुम्हाला इथं शो झाला पाहिजे. सेम लॉजिक करायचं, बाकी काहीच नाही. ओके, मग आपण काय केलं, जो अपडेटच्या एडिटच्या पेजला कोड केला होता कसला, की आय डी गेट झाल्यानंतर आमचे रेकॉर्ड इथं सिलेक्टेड दाखवा, त्या व्हॅल्यूज इथं फेच करून प्रिंट करा, जस्ट तेच मी कॉपी केलंय. जो फॉर्म आपण काल केला तो फॉर्म इथनं कॉपी केला आणि पेस्ट करून घेतला. ओके, मग मी तो पेज सेव्ह करतो. आता इथं आय डी नाही त्याच्यामुळे तो दाखवणार नाही. आता इथे जर इज सेट आपण चेक केलं, जर बटन इज सेट असेल म्हणजे बटनाची व्हॅल्यू सेट असेल तरच खालचा फॉर्म दाखवा. तसं पण करू आपण त्याला, जेणेकरून ही एररची लाईन आपल्याला प्रत्येक वेळेस दिसणार नाही. अजून कोणाला डाऊट असेल तर विचारून घ्या पुढे जायच्या आधी. क्लिअर आहे कन्सेप्ट सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके,
मग आता फर्स्ट स्टेप की आपल्याला आय डी कुठून पाठवणार आहे आपण या फॉर्मवरनं आपण 2 फॉर्म घेतले या पेजला ओके. या फॉर्मवरनं आपल्याला आय डी पाठवायचं आहे. मग आपण इथं फर्स्ट PHP सेल द्यायचं आहे आपल्याला ते दिलं आपण लास्टला सेमिकोलॉन मेथड पोस्ट परफेक्ट. त्याच्यानंतर तो आय डी आपल्याला गेट करून घ्यायचा इथं जे नेम आहे ते इथं आपण गेट केलं. त्याच्यानंतर आपल्याला तो स्टुड आय डी आपण इथं क्वेरीमध्ये पास केला ओके. इथपर्यंत परफेक्ट आहे पण आपल्याला आता इथ सेटची कंडिशन लावायची. जर ते बटन सेट असेल ओके डिलीट बटन सॉरी शो बीटीएन हे आपलं जर सेट असेल तरच आपलं ते खालचा डेटा दाखवा ओके. जर त्या टाईपची कंडिशन द्यायची असेल तर आपण कशी देऊ बरं सांगा. तर मला इफ यूज करावं लागेल का अदर काही if if कसं सांगा बरं. बोला बोला. if show button is equal to not null. तसा घेऊ शकतो. नॉट एम्प्टी घेऊ शकतो ओके. ठीक आहे सर गुड ट्राय. हे बघा आपण इथं खाली वरती घेतलं तरी नो इश्यू. आपण इथं काय करू आता इफची कंडिशन घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला इथं चेक करायचं इच सेट काय करतो व्हॅल्यू सेट आहे की नाही त्याला ते चेक करायला आपल्याला हेल्प करतो. मग कसली व्हॅल्यू इच सेट आहे की नाही बघायची आपल्याला डॉलर पोस्टमधल्या शो BTN ची ओके. त्याला पण आपण नेम ॲट्रिब्यूट पास केलंय. मग आपण काय करू त्याला इथनं डायरेक्ट तिचं नेम कॉपी करून घेतलं डायरेक्ट इथं पास्ट करून डॉलर अंडरस्कोर पोस्ट त्यामध्ये जस्ट बटन पाहिजे आपल्याला ती पूर्ण लाईन कॉपी होऊन गेली ती इथं मी पास करून दिलं. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज करताना जिथं तुमचा डायरेक्ट फॉर्म क्लोज होतोय तिथं आपण त्याला क्लोज करून टाकू. एकदा ट्राय करू बरोबर आहे का ते ओके. क्वेरी तर गेली. आता मी तो 1 पास केला शो म्हटलं आपला डेटा गेट झाला ओके. अजून आपल्याकडे दुसरा आय डी कोणता आहे 7 नंबरचा. मी इथं आलो पेज रिफ्रेश करतो. मी इथं 7 ला पास करतो 7 शो म्हणतो तर 7 नंबरचं जे आपला रेकॉर्ड आहे ते इथं प्रिंट होऊन गेलं. आत्ता परत नसेल लक्षात आलं तर मी परत एकदा रिपीट करू शकतो. करू रिपीट की कंटिन्यू करायचं पुढे. समजले सर. ओके. आता आपण डायरेक्ट याचा डेटा त्या पेजला पाठवू शकतो कोणत्या अपडेट डेटा डॉट PHP ला. म्हणजे आपण आधी जो कोड केलाय कोणता इथं होमच्या एडिटला आलो. हा जो फॉर्म आहे आणि तो फॉर्म सेमच आहे आपला आणि अपडेटचं केल्यानंतर आपण एका पेजला याचा डेटा पाठवतोय. कोणत्या पेजला अपडेट डेटा डॉट PHP नावाचं एक पेज आहे आपलं. इथं तो डेटा सगळा आपला इथे येणार आहे. त्याच्या आणि याच्या फील्ड पण सेम आहे आपल्या कारण तो सेमच आपण फॉर्म घेतलाय. मग तो सगळा डेटा इथे येऊन परत आपल्यासाठी सेम ऑपरेशन परफॉर्म करेल ओके. मग जस्ट त्याच्या सेकंड फॉर्मच्या फॉर्म ॲक्शनमध्ये आपल्याला या फाईलचं नाव पास करायचं आहे ओके. मी काय केलं त्याला सेम त्याच फाईलचं नाव आपण इथं पास केलेलं आहे मे बी असणारच कारण कॉपी केलं आहे आपण ते ओके. मग आता जस्ट आपल्याला चेक करायचं आहे की ॲक्च्युअलमध्ये ते वर्किंग होते की नाही. मी ॲड्रेस टाकतो इथं सॉरी नाशिक स्लॅश ओके बळी मंदिर ठीक आहे आणि एज्युकेशन टाकू आपण MCA आणि अपडेट म्हणू. तर माझा रेकॉर्ड पण अपडेट झालं समीरवर आपला ॲड्रेस पण झाला आणि एज्युकेशन पण माझं काय झालं अपडेट झालं. आता इथनं पण आपण मंगेश सरांचं करू नाशिक 03 अपडेट. इथनं पण आपलं रेकॉर्ड अपडेट होतं आहे पण तोच आय डी थ्रू करायचं जर असेल आपल्याला त्यांचं अपडेट आलो मी इथं 7 जो आय डी असणार तो आय डी इथं टाकला. मी इथं शोवर क्लिक केलं तो डेटा आपल्याला इथं प्रिंट झाला ओके. त्यांचं एज्युकेशन आपल्याला BCS करायचं असेल BCS केलं अपडेट म्हटलं
तर डेटा अपडेट झाला. आलं लक्षात कोड काय केला? हो सर. सगळ्यांना गेट झालाय का? एकदम परफेक्ट लक्षात आलंय का? कोणाला बारीक जरी डाऊट असेल लगेच विचारून घ्या. मी नाही तर उद्या तुम्हाला प्रोजेक्ट देऊन टाकतो डायरेक्ट. हा प्रोजेक्ट आणि तुम्ही करा. करू शकता का? डाऊट असेल तर खरंच क्लिअर करून घ्या. नंतरून अशी कंडिशन येते की मी जर तुम्हाला प्रोजेक्ट दिला करायला, सपोज एक स्टॅटिक साईट दिली, त्याला ॲडमिन पॅनल कनेक्ट केला आणि डेटा तुम्हाला जस्ट ॲडमिन पॅनल पण जाऊ द्या, डेटाबेसमधून रेकॉर्ड आणि इमेजेस तुम्हाला इकडं शो करायचे आहे. ओके, त्या केसमध्ये इश्यू होऊन जातो. जर काही वाटलं लगेच विचारून घेत चला. आता आपले दोन्ही ऑपरेशन झाले, अपडेट पण दोन्ही प्रकारचे अपडेट झाले. आता इथं डिलीटला पण मी आय डी पण दिलाय. ओके, जर तुम्ही इथं 2 पास केला तर जो 2 नंबरचा आय डी त्याचं रेकॉर्ड डिलीट झालं पाहिजे. किंवा तुम्ही इथनं केलं या डिलीटवरनं केलं तर इथं तुम्ही जो आय डी पास करशाल तो आय डीचा डेटा, सॉरी इथं आपल्याला एक फाईल बनवावं लागणार आहे. त्याच फाईलला डेटा आपला रिडायरेक्ट होतोय का? डिलीट डॉट पी एच पी अँड सेकंड ही कोणती बघू आपण. ही पण डिलीट डॉट पी एच पीची. आपण सेपरेट एक पेज बनवून घेऊ वाटलंच त्याला. डिलीट इनलाईन अँड डिलीट ते वरचं. ओके, चला मग आपण आता ट्राय करू दे दोन्ही वेनी आपण कसं करणार आहे ते. फर्स्ट तर तुम्हाला इथून आय डी पास करावं लागेल. सॉरी, आपल्या कुठे गेला इंडेक्स पेज. ओके, जसं आपण एडिटच्या याला आपण इथून आय डी पास केला होता की ॲक्च्युअलमध्ये कोणता आय डी तुम्ही तिकडे पाठवताय. ओके, सेम आपल्याला तोच आय डी इथून असा आपण त्याला पण पाठवायचा की कोणतं रेकॉर्ड तुम्हाला डिलीट करायचं आहे. मी काय करतो मग तेवढाच जो आय डी आपण जसा पाठवलाय तसा आपण इथं पास करून घेऊ. कॉपी पेस्ट करण्यापेक्षा परत एकदा एक्सप्लेन करतो आय डी तुम्ही कसा पास करणार आहे. तुम्हाला इथं क्वेश्चन मार्कचं चिन्ह द्यावं लागतं. त्यानंतर एक युजर डिफाईन व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतो. मी आय डी नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. त्याच्यानंतर इज इक्वल टू आणि त्यामध्ये काय व्हॅल्यू स्टोअर करायची, तर मला पी एच पीची व्हॅल्यू स्टोअर करायची. कोणती? तर आय डी स्टोअर करायचा आहे मला. मग मी तो आय डी इथं इको करून घेतला. आपल्याला तो डॉलर रोनी भेटतोय. येस अंडरस्कोर आय डी आणि क्लोज. ओके, आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला आय डी तो घेऊन जाईल त्या पेजला. पण मग आपल्याला जसं एडिट सारखं आहे सेम, एडिटवर क्लिक केल्यानंतर जसं आय डी पास होतो आणि एक असं फॉर्म तयार होतो आपल्या पुढे. सेम आपल्याला तसं डिलीट इनलाईन नावाचं एक पेज बनवून घेऊ. त्याला तो डेटा गेट झाला पाहिजे. ओके, त्यामुळे आपल्याला एक आपल्याला इथं सेव्ह करू याला. डिलीट इनलाईन डॉट पी एच पी एक फाईल क्रिएट केली आपण. आणि आता आपला तो डेटा तिकडनं इकडे येणार आहे. इथंच आपण याच्यात क्वेरी करू या पेजला. इको टेस्टिंगसाठी एक काहीतरी आपण इथं प्रिंट करून घेऊ. टेस्ट अँड सेव्ह. आणि आता अजून एक चेंज करावं लागेल आपल्याला. तो इंडेक्स पेजला आपण तिथं चुकीचं पेजचा रेफरन्स दिला आहे. ओके, डिलीट आहे ना, तर आपल्याला इथं डिलीट इनलाईनच्या पेजला पाठवायचं आहे आपल्याला. त्याला इनलाईन डॉट पी एच पीला. इथपर्यंत काही चेंजेस केले आले लक्षात? हो सर. हो सर. नाव सेव्ह केलं. आता आपण चेक करू की आपला आय डी ट्रॅव्हल होतोय की नाही. पेजला रिफ्रेश केलं. ओके, आणि जेव्हा मी डिलीटवरती क्लिक करेल तेव्हा तो आय डी इथं झाला पाहिजे. ओके, आय डी तर आपला सक्सेसफुल आला. पेज पण आपलं ओपन होत आहे. आता या एवढ्या दोन गोष्टी झाल्यानंतर तुम्ही सिम्पल काय करू शकता, डायरेक्ट क्वेरी फायर करणार. ओके, कनेक्शन वगैरे बनवून घेणार, क्वेरी फायर करणार. जो वरतून आय डी येतोय तो आय डी गेट झालेला आय डी माझं ते रेकॉर्ड डिलीट करून टाका. डिलीटची क्वेरी पण मी तुम्हाला शिकवली. सांगा बरं डिलीटची क्वेरी. Delete from table name
आणि व्हेअर मध्ये ती कंडिशन द्यावं लागेल आपल्याला, आयडी द्यावा लागेल. राईट सर, ॲब्सोल्युटली राईट. ओके, मग आपण काय करू, आधी फर्स्ट जो आय डी वरतून येतोय, आपल्याला कोणता आय डी येतोय, स्टुडंट आय डी येतोय, मग आपण ते एक एस आय डीज घेतली सगळीकडे, आपण एस आय डीज घेऊ, त्याला तो गेट करून घेऊ एखाद्या युजर डिफाईन व्हेरिएबलमध्ये. एस आय डी इज इक्वल टू आपल्याला डॉलर गेटने येतोय तो डॉलर अंडरस्कोर गेट आणि युजर डिफाईन व्हेरिएबलचं आपण काय नाव दिलं होतं, आय डी. ओके, मग तो आय डी इथं मी असा पास केला. आपण एकदा तो आय डी इको करू, बरोबर एक सिंटॅक्स वगैरे सगळं कळलं आपल्याला. आय डी परफेक्ट प्रिंट होतोय, सिंटॅक्स वगैरे काही चुकी नाही आपल्याला तिथं. ओके, आता डायरेक्ट आपण इथं क्वेरी केली तरी चालेल. आता क्वेरी करायची असेल तर फर्स्ट तुम्हाला कनेक्शन वगैरे लागणार आहे. आपण काय करू, मग कनेक्शन घेऊन येऊ, क्वेरीचे सिंटॅक्स वगैरे सगळं घेऊन येऊ. इथं आलो मी, आपलं इथं कनेक्शन आहे, हा डेटा मी इथून कॉपी करून घेतला आणि आपला जो डिलीट इनलाईन नावाचं पेज आहे इथं आलो, इथं पेस्ट केला. ॲक्च्युली आपण इथं एस आय डी आधी गेट केलेलाच आहे, त्याला मी काढून टाकतो. आता तुम्ही ह्या फाईलला, कनेक्शन फाईलला सेपरेट पेजमध्ये जरी टाकलं आणि ती इन्क्लूड केली तरी चालेल, मी कालच्या लेक्चरला पण सांगितलं तसं तुम्ही घरी ट्राय करून बघा. ओके, जमेल ना? हो सर, ट्राय हो करू. सर. आता मला काय करायचं, इथं क्वेरी काढून टाकायची, इथं आपल्याला आपली क्वेरी टाकायची, डिलीटची क्वेरी. ओके, त्याच्यानंतर आपली क्वेरी इथं पास होणार आहे. आणि अजून आपल्याला एक गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे अपडेटच्या पेजला आल्यानंतर इथं आपण नाही केलेलं, डिलीटच्या नाही, अपडेट डेटाला हेडर लोकेशन पास केलेलं आहे, जस्ट आपण त्यालाच कॉपी करून घेऊ. सक्सेस झाल्यानंतर आपला डेटा रिटर्न पाठवून द्या तिकडे. मी त्याला इथं लास्टला टाकून देतो इथं. ओके, आता एकच ऑपरेशन राहिलं काय, आपल्याला क्वेरी करायची. आता मग क्वेरी करू आपण. डिलीट आपल्याला कोणत्या टेबलमधून करायचं, एम.एस. स्टुडंटच्या. पण तुम्हाला आता इथं डिलीट करताना पण, ओके, दोन प्रकारचे डिलीट करता येते इथं. सपोज आता इथं सिंपल आपल्याला जस्ट रेकॉर्डच डिलीट करायचे, ओके, जस्ट स्टॅटिक रेकॉर्ड आहे तुमच्याकडे, ते डिलीट करायचे, ते करू शकता. पण जर तुम्हाला इमेजेस डिलीट करायच्या असल्या, ओके, आता इमेज करताना पण आपण काय करतो माहिती, एका फोल्डरमध्ये ती इमेज आपण स्टोअर केलेली असते. तुम्ही जस्ट डेटाबेसमधून तिची एंट्री डिलीट करू शकता. ओके, पण तुम्हाला त्या फोल्डरमधून पण तिला डिलीट करायचं असेल तर त्याला एक फंक्शन येतं अनलिंक नावाचं. ते फंक्शन थ्रू त्या इमेजला तुम्ही अनलिंक करू शकता, म्हणजे ती इमेज पण तिथून फोल्डरमधून पण डिलीट होऊन जाते. ओके, ती पुढची कन्सेप्ट आली, पण आपण आता एक प्रोजेक्ट बघणार आहे, ते आता आपल्याला करायचं आहे. ओके, आता आपल्याला इथं कंडिशन पास करायची, कोणती, डिलीट. आपला हा टेबल नेम आहे. आता इथं परत आपल्याला वेअरची कंडिशन पण पास करावं लागेल. वेअर येस अंडरस्कोर आय डी इज इक्वल टू डॉलर एस आय डी. ओके, बरोबर आहे आपली क्वेरी. हो सर. ओके, डिलीट फ्रॉम टेबल नेम दिलं, कोणत्या टेबलमधला डेटा डिलीट करायचा आहे, स्टुडंटमधल्या, आणि कोणता डिलीट करायचा आहे ज्याचा एस आय डी मॅच होईल जो त्या पेजवरून आलेल्या आय डी सोबत. ओके, सिंपल भाषेत झाली आपली क्वेरी. आता जस्ट आपण ट्राय करून बघू, एक डमी रेकॉर्ड डिलीट होतोय का. इथं आलो, आय डी पास केलेलं होतं ते ॲक्च्युअलमध्ये डिलीट होऊन गेलं.
तर मला हे रेकॉर्ड डिलीट करायचं आहे. मी डिलीटवरती क्लिक केलं, रेकॉर्ड डिलीट झालं. आता परत मी आपल्याला 1-2 रेकॉर्ड टाकून घ्यावं लागतील. आता इथं पण देताना मी डायरेक्ट आय डी शो केले. कुठे? आपल्या लिस्ट पेजला. हा लिस्ट व्ह्यू म्हणतो याला बरं का. आपल्या प्रोग्रामिंगमध्ये आपण याला लिस्ट व्ह्यू म्हणतो. इथं आय डी काय केलं मी आता 8-9 असे शो केले डायरेक्ट डेटाबेसमधले. पण इथं शो करताना तुम्हाला आय डी शो नाही करायचे राहते लिस्टला. तिथं तुम्हाला 1 to लिस्ट दाखवायची राहते डायरेक्ट नंबर ऑर्डरमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जसे जसे रेकॉर्ड वाढणार तसा डेटा वाढत गेला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं, एक आय व्हॅल्यू घेऊन टाकायची, आईला प्लस प्लस करत चालायचं आणि तो प्रिंट करत चालायची व्हॅल्यू व्हाईल लूपमध्ये. ओके, ते पण शिकवलं मी तुम्हाला, इझी आहे. आता आय डी आपण इथं रेफरन्ससाठी घेतली की आपल्याला ॲक्च्युअलमध्ये डिलीट करताना एडिट करताना हा आय डी लागत असतो. ओके, मग आपलं रेकॉर्ड इथनं डिलीट होतं आहे. ओके, आपण तुम्हाला डेमो दाखवला. परत डिलीट केल्यानंतर परत 2 टाकण्यापेक्षा आलं लक्षात की डिलीटवरती क्लिक केल्यानंतर आपला आता रेकॉर्ड डिलीट होतंय. हो सर. क्वेरी हो सर. क्वेरी लक्षात आली, प्रोसेस लक्षात आली. हो सर. आता आपल्याला नवीन स्टेप कोणती? ह्या डिलीट पेजला, डिलीट डॉट पी एच पीला मी तर जर जो आय डी पास करेल त्या आय डीचं रेकॉर्ड डिलीट झालं पाहिजे. ओके, आता त्याला पण काय करायचं, त्याला एक फॉर्म असणार आहे सेपरेट त्याचा. तिथं आपल्याला या फॉर्म ॲक्शनमध्ये पी एच पीचा कोड स्टार्ट करून घ्यायचा. पी एच पी इथं काय पास करायचं बरं? इथं काय घ्यावं लागेल आपल्याला जर याच पेजला डेटा ठेवायचा असेल आपल्याला तर? सेल. सेल्फ फीस. $_सर्व्हर आणि त्यामध्ये की पास करावं लागेल पी एच पी सेल्फ. ओके, म्हणजे त्याचा आय डी ह्याच पेजला घेऊ आपण, दुसऱ्या पेजला क्वेरी पाठवण्यापेक्षा. किंवा तुम्ही असं पण केलं असतं तरी जमलं असतं, डायरेक्ट इथूनच पेजचा रेफरन्स जरी दिला असता ना त्या पेजचा तरी जमलं असतं. ओके, पण आपण ट्राय करू, आपल्याकडे टाईम पण आहे आज, का ह्याच पेजला क्वेरी रन करायची आपल्याला. इथंच झालं पाहिजे जे करायचं ते. ओके, आपण इथनं ट्राय करू मग त्याला आता. मग आपल्याला इथं क्वेरी पण घ्यावं लागणार. या फॉर्मच्या खाली आपण क्वेरी घेऊ. इथून काय गेट होतं आपल्याला एस आय डी $पोस्टनी गेट होणार आहे. आपण डिलीट 3 लाईन्सच्या कोडला जाऊ, सगळा डेटा आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आता आपल्याला डेटा $पोस्टने येतोय. मग $_पोस्ट आणि काय नाव मी त्याचं एस आय डी तो आपण इथं पास करून दिला. ओके, परफेक्ट आहे सगळं आपलं. आता आता इथं लक्षात आलं काय केलं, काय चेंजेस केले लक्षात आले या पेजला? कन्फ्यूज असेल विचारून घ्या. परत एकदा सांगू. ओके, आपलं डिलीटचं पेज होतं हे पेज. इथं जो आय डी मी पास करेल त्या आय डीचा रेकॉर्ड डिलीट झालं पाहिजे. ओके, आता ते डिलीट करायला तुम्ही काय केलं असतं, इथून आय डी पास केला असता आणि जो आपण डिलीटचा कोड केला आहे इतक्यात त्या पेजचा रेफरन्स जरी दिला असता ॲक्शनमध्ये तरी तुमचं वर्किंग आहे. ओके, पण आपल्याला करायचं काय आता, का ह्याच पेजला रेकॉर्ड डिलीट झाले पाहिजे, कुठंच पाठवायचं नाही. ओके, मग त्यासाठी आपण सुपर ग्लोबल व्हेरिएबल वापरतो $_सर्व्हर आणि त्यात जर की पास केली पी एच पी सेल्फ, तर जो पण तुमचा पोस्टचा डेटा जातो म्हणजे जो जनरेट होतो तो डेटा त्याच पेजवरती राहतो. ओके, मग तो इझिली डेटा तुम्ही गेट करू शकता. मग फॉर एक्झाम्पल मी तो डेटा इथं असा गेट करून घेतला. ओके, म्हणजे एस आय डी जो जो पण युजर इथं आय डी पास करणार आहे आणि डिलीट बटनावरती क्लिक करेल तेव्हा तो डेटा सबमिट होईल विथ द हेल्प ऑफ पोस्ट मेथड. मग त्याच पेजवरती राहणार आहे. मग तो इझिली मी इथं $पोस्ट असं सिंटॅक्स आहे, सिम्पल सिंटॅक्स म्हणून लक्षात घ्या.
या पद्धतीने मी त्याला गेट करून घेतलं. आलं लक्षात? इथपर्यंत आलं लक्षात? आता हो सर. आता मी काय केलं, कनेक्शन, ही आपली कनेक्शन फाईल, मग कनेक्शन घेऊन टाकलं. त्यानंतर इथं आपल्याला आता क्वेरी करायची, तर क्वेरी पण काही चेंज राहणार नाही, सेमच क्वेरी असणार आहे आपली, कारण सेम तर आहे. डिलीट फ्रॉम टेबलमधून जो आय डी येणार आहे तो आय डी जर मॅच झाला युजरने इनपुट केलेल्या आय डी सोबत, तर रेकॉर्ड डिलीट करून टाका. ओके, एवढंच आहे. आपण एकदा चेक करून बघू की आपलं लॉजिक करेक्ट होतं आहे का, आपल्याला अजून काही एक्स्ट्रा गोष्टी कराव्या लागणार आहे, एरर आल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. इथं पण आपण एक सिस्टीम करू शकतो अजून. हम्म, याला कंट्रोल एक्स केलं मी. याला तुम्ही सेटनी पण चेक करू शकता. लेट्स ट्राय. म्हणजे काही एरर यायचा विषयच राहत नाही. सांगा बरं याचा सिंटॅक्स. $_ post. ओके, इथं काय पास करायचं? Button name. याचं बटन नेम काय? डिलीट बीटीएन. तरच मध्ये या, आणि इथं आपण काय करू, PHP करून हे पेज आपलं क्लोज. ओके, एल्स पार्टमध्ये तुम्ही दाखवू शकता अजून काही एरर असतील, मे बी काय दाखवायचं ते दाखवू शकता. पेजला मी आता रिफ्रेश करतो. त्याच्या आधीच आपले काहीतरी एरर आहे ते बघावं लागतील फर्स्ट. म्हणजे आपल्या बटनला आय डी सेटच नाही. हा कोड आपण खाली घेऊन बघायचा का? एक मिनटं, चेंजेस रिवर्ट करू, कंट्रोल एक्स. एस आय डी अनडिफाईनच दाखवाल जोपर्यंत त्याला आपण घेत नाही. पण मग आपल्याला ते सेटनी चेक करायचंच आहे. करूच आपण त्याला, थांबा मग काहीतरी आयडिया करू आपण त्याला आता भारी. इफ इज सेट, ओके, $post, जिकडने आपल्याला जे डिलीट बीटीएन भेटतंय ते बीटीएन, त्यानंतर मध्ये येणार आपल्या कोडच्या. असे आय डीचा काही इश्यू असेल. तो एस आय डी येणार, इथं पास झाला आपला $पोस्टनी. ओके, अँड क्वेरी पण बरोबर आहे आपली, परफेक्ट इथपर्यंत. त्यानंतर तुम्हाला हे लास्टला आपल्याला एक क्लोज करण्याचे. अजून एक गोष्ट देऊन टाकू त्याला, हेडर लोकेशन पण इंडेक्सच देऊन टाकू.
कनेक्शन पण क्लोज करून टाकू. पॉसिबल एरर तर आता काही राहिलेच नाही, पण मग तरी एकदा चेक करू आपण. नाव ट्राय करू आपण. 9 नंबरचं रेकॉर्ड, 9 नंबरचं रेकॉर्ड डिलीटवरती क्लिक केलं, डिलीट झालं. ओके, इश्यू काय झाला होता माहिती आहे आपला? आला कोणाच्या लक्षात आपला इश्यू काय झाला होता? जस्ट हे जे कर्ली ब्रॅकेट आहे का, आपण ते लास्टला क्लोज केलं होतं. आपण हे सेटला पूर्ण कोड खालचा फॉर्म चेक करायची काही गरजच नाही आपल्याला. ओके, जस्ट इज सेट असेल तरच तुमचं हे याच्या इनसाइड या, किंवा तुम्हाला जर काही एरर दाखवायचं असेल तुम्ही इथं एल्स करून दाखवू शकता. ओके, सिम्पल आहे. आलं लक्षात कोड? हॅलो. हो सर. हो सर. ओके, आता 2-3 जेवढे पॉसिबल होते तेवढ्या पॉसिबल वेने आपण केलंय आज कोड. ओके, आता याची झिप फाईल मी तुम्हाला सेंड करतो विथ डेटाबेस फाईल. ओके, आता डेटाबेस फाईल सेंड करू का क्रिएट करशाल? राहू द्या, सेंडच करून देतो. मग सक्सेसफुल तुम्ही इन्स्टॉल करून घ्या तुमच्या PC मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला परत कड ऑपरेशन परफॉर्म करायची. ओके, तुमची टास्क ही कड ऑपरेशन परफॉर्म करताना स्वतःची डिझाईन तयार करायची. ओके, आता जसं एखादा ॲडमिन पॅनलचा डॅशबोर्ड असतो त्या टाईपचं एक काम करा. एक साईड बार घ्या, मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने घ्या. एक मिनटं. लोकल होस्ट. ओके, आपण बुस्ट्रॅपमध्ये ॲडमिन पॅनल बनवला होता मे बी. ओके, या पद्धतीची डिझाईन करता येईल तुम्हाला. एक साईड बार असणार साईडला, त्यावर अशी लिस्ट असणार. ओके, सेम अशीच असली तर काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट सिम्पल असे असले तरी चालेल. आता इथं थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल तुम्हाला, पण असेल मे बी. पासवर्ड चेंज करायचा. ओके, असं जरी जमलं तुम्हाला, सिम्पल. ओके, हा फॉर्म, हा तुमचा डॅशबोर्ड, हा साईड बार. हे जेव्हा मी या कोणतं पण तुमचं लिस्ट असली, सपोज स्टुडंट आहे, खाली एम्प्लॉई किंवा स्टुडंट, स्टाफ, कॉलेज रिलेटेड काय डेटा आहे. आता मी याच्यावरती क्लिक केलं, इव्हेंटचा डेटा मला इथं लोड झाला. आता एडिटवरती मी क्लिक केलं का, तर माझा तो डेटा एडिट होणार, एडिटच्या फॉर्मला येतोय. सेम जे कोड केला तोच कोड येत आहे. ओके, गो बॅक म्हटलं तर मागच्या पेजची लोकेशन पास करायची, ते पेजचा रेफरन्स. गो बॅक आलो, डिलीट म्हटलं रेकॉर्ड डिलीट होणार, मेक डिसेबल म्हटलं डिसेबल होणार. ओके, या पद्धतीचा UI बनवून तुम्हाला असं पेज रेंडर करता येईल का? इज इट पॉसिबल फॉर यू? करतो सर ट्राय. सर करतो ट्राय आम्ही. सर ट्राय करतो. ओके, देन ट्राय. सगळ्यांनी ट्रायच करा, कारण तुम्हाला जर हे जमलं ना, तुम्ही PHP 50% सक्सेस आहे डायरेक्ट. कारण तुम्हाला ॲडमिन पॅनल बनवणं जमणार आहे डायरेक्ट विथ स्क्रॅचपासनं, जो की भरपूर जणांना फक्त रेडी ॲडमिन पॅनलवर कड ऑपरेशन करणं माहीत असतं, ते पण त्यांचे फंक्शन राहतं. स्वतःचा ॲडमिन पॅनल तुम्हाला बनवता येईल. ओके, ऐका, अजून सोपी आयडिया देतो मी तुम्हाला. काय करायचं, बुस्ट्रॅप मेडवरती या. बुस्ट्रॅप मेड ॲडमिन पॅनल
टेम्पलेट टेम्पलेट डाउनलोड करून घ्या, डिझाईनला परत टाइम जाईल तुमचा. ओके, सगळं रेडी तुम्हाला इथं आता. Now, चलो लेट्स चेक डेमो. कुठून पण घ्या, असं काही नाही, बूस्टअप मेडवरनच घेतलं पाहिजे. तुम्ही कुठून पण ॲडमिन पॅनल घेऊ शकता. ओके, या एडिट मारून टाका पूर्ण ॲडमिन पॅनल. डॅशबोर्डला काहीतरी नाव वगैरे इमेज वगैरे शो करून द्या सिम्पल, कारण ही बार ग्राफ वगैरे त्याच्यासाठी परत खूप मोठी प्रोसेस राहते. ओके, त्यानंतर सिम्पल तुमचं जर इथं स्टुडंटचं पेज आहे, स्टुडंटच्या पेजवरती तुम्ही क्लिक केलं. ओके, तो डेटा तिथं लोड होईल असा, मग त्याला तुम्ही इझिली डिलीट वगैरे करू शकता. जमेल. टेबल घ्या, टेबल वापरायचं मध्ये, तर मग प्रत्येकाने त्याचा स्वतःचा एक ॲडमिन पॅनल बनवा. रेडी डाउनलोड केलं तरी चालेल. मी पुढे तुम्हाला माझं स्वतःचं डिझाईन केलेलं ॲडमिन पॅनल देणार आहे, त्याच्यामुळं नो टेन्शन, सगळं रेडी राहणार आहे. तुम्ही एक वेबसाईटचं ॲडमिन म्हणजे पूर्ण लईत लई ना 5 तासात एक वेबसाईट बनवू शकता डायरेक्ट. स्टॅटिक 4-5-6 पेजची, स्टॅटिक नाही 5-6 पेजची डायनॅमिक वेबसाईट. ओके, मी तुम्हाला तो ॲडमिन पॅनल देणार आहे, पण तोपर्यंत तुम्हाला कळलं तर पाहिजे की ॲक्च्युअल ॲडमिन पॅनलची कन्सेप्ट काय असते. तिथं काहीच नाही, फक्त कड ऑपरेशन केलेलं असतं, क्रिएट, रीड, अपडेट अँड डिलीट. आता इथं प्रोसेस कशी असते माहिती आहे, तुम्ही इथून रेकॉर्ड ॲड करणार, इथून ॲड केल्यानंतर DB मध्ये पडतो. ओके, आता मी ॲडमिन समजा. ओके, मी इथून डेटा ॲड केला, तो आपल्या डेटाबेसमध्ये पडला. मग फ्रंटला आपण काय करतो माहिती आहे, तोच डेटा इथं डिस्प्ले करून घेतो. आता सपोज ही वेबसाईट आहे आपली, आणि मला या वेबसाईटच्या एका पॅनलमध्ये मंगेश सरांची लिस्ट दाखवायची. मंगेश सरांचा डेटा मी इथून गेट करून घेतला डेटाबेसमधून, तिकडने टाकायचं काम करतो आणि इथून शो करायचं काम करतो. वेबसाईटला जस्ट एवढंच काम राहतं, डेटा रीड करणं. ओके, बाकीचं सगळं तुम्ही ॲडमिन पॅनल थ्रू डेटाबेसमध्ये टाकणं, डिलीट करणं, अपडेट करणं, रीड करणं, ते तर राहतंच, पण वेबसाईटला जस्ट तुम्हाला त्या गोष्टी शो करायच्या राहतात. झालं डायनॅमिक ऑपरेशन. आलं लक्षात? हो सर. ओके, सो हो आपण सर. आजच्या लेक्चरला थांबू. प्रॅक्टिस करा, व्यवस्थितच प्रॅक्टिस करा, काय अडचण आली मला विचारा, मग आपण त्याच्यानंतर प्रोजेक्टसाठी ट्राय करू. सर उद्या एसक्यूएल चे जॉईन्स थोडे एक्सप्लेन करा ना. चालेल ना, उद्या आपण जॉईन्स घेऊ वाटलंच तर उद्याच्या लेक्चरला, म्हणजे तुम्ही याची पण प्रॅक्टिस करा आणि उद्या SQL चे जॉईन घेऊ आपण, चारही पण जॉईन घेऊ. ओके, चालेल कारण ती पण खरंच खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, थोडं डीपमध्ये घेऊ आपण जॉईन. ओके, चालेल. सो बाय.